मित्रांनो, आज आपण निघाले आहोत दिंडीगडला. दिंडीगड इथून सुमारे 14 किलोमीटर दूर आहे आणि जरा उंचीवरच आहे. तर आमची ही अशी उंचीवरची पहिलीच राईड होणार आहे. तर आमची आता सायकल रेडी आहे आणि थोड्या वेळा राहुल पण येणार आहे. तो आल्यावर लगेच आम्ही निघणार, कारण आमच्याकडे वेळ कमी असतो. आम्हाला 9च्या आत घरी रिटर्न यायचं आहे. आता वाजले आहेत 6:30. बस 5 मिनटात आता निघूया बस. तर आपली सायकल आता रेडी आहे. बस जस्ट मी राहुलची वाट बघतो. राहुल आल्यावर लगेच आम्ही निघणार. राहुल आलेला आहे आणि आम्ही आता निघालो आहोत. मित्रांनो, आता आपण लागलो आहोत पाईपलाईनच्या रस्त्याला. या रस्त्यावरून सरळ बायपासपर्यंत, नंतर परत तो पाईपलाईनचा रस्ता क्रॉस करून परत आपल्याला त्याच रस्त्याने सरळ जायचं आहे. चला, राहुल आहे मागे मागे बघा. वाजलेले आहेत 6:45. चला आमच्याबरोबर. दिंडीगडला जायला नाशिक महामार्गाने पण आपण जाऊ शकतो. या पाईपलाईनच्या बरोबर समांतर हा महामार्ग जातो, पण आम्ही मुद्दाम तो टाळला आहे, कारण आम्हाला सकाळी सकाळी या रोडने नाही जायचं आहे, कारण एकतर अंधार आहे थोडा, व तो जो महामार्ग आहे तो खूप व्यस्त असतो सकाळच्या वेळा पण, आणि अख्खा दिवस तो व्यस्तच असतो. मोठे मोठे ट्रक्स पण चालत असतात. त्यामुळे आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने पाईपलाईन रोडनेच चाललो आहे. हा जो सुरुवातीचा पॅच आहे आमच्या रोडचा, तो पूर्ण चढावाचा आहे. त्यामुळे होळीपर्यंत ना पूर्ण दमछाक होते. तरी पण आमचा आता जोश कायम आहे. जस्ट सुरुवात केली त्याच्यामुळे. चला, होळी चढण आता पार झालेली आहे आणि आम्ही आता उतारावर आहोत. आता थोडा वेगाने जाऊया. आता आम्ही भिवंडी बायपास क्रॉस केला आहे आणि आता सरळ पाईपलाईनने जात आहोत. इथून अजून 15-20 मिनटं लागतील आम्हाला. चला, हा आमच्यासोबत. सोनाळेतून घेतलेला आहे आणि लेफ्ट टर्न घेतलेला आहे सोनाळे गावातून, आणि आता चाललो आहोत त्या रस्त्यात. सोनाळे फाट्यावरून डावीकडे गेल्यावर सरळ तसेच जात राहा. पुढे गेल्यावर तुम्हाला दिंडेश्वर शिवमंदिराकडे जाणारी एक पाटी दिसेल. हा रस्ता गोडाऊनच्या मार्गे जातो. चढण खूप तीव्र आहे, त्यामुळे सायकल चालवत नेणं मुश्किल आहे. मुश्किल काय, अशक्य आहे पहिल्या गिअरवर सुद्धा. त्यामुळे आम्ही अक्षरशः सायकल ढकलत आणलेली आहे आणि थोडा दम लागला. राहुल बघा. पण इथून जो नजारा दिसतोय ना, खूप छान दिसतोय बघा. आम्हाला सूर्योदय इथून बघता येईल. आता आम्ही जवळजवळ पोचलोच आहोत टॉपवरती. थोडासा पॅच बाकी आहे बघा, मागे दिसतोय तो. हे 2 वळण चढले ना की आम्ही पोचून जाऊ. चला. आम्ही अजून पोचलो नव्हतो तेवढ्यात सूर्योदय होत होता. तर ते क्षण आम्ही कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतले. थोडा वेळ थांबलो तिथे, आणि इथून उल्हास नदीचे मनोहर दृश्य दिसते वरून. खरं म्हणजे ती नदी नाही आहे, ती खाडीच आहे, पण तिला नदी असेच म्हणतात. तर इथून तुम्हाला तो सुंदर नजारा दिसतो. हे पहा, सकाळच्या वेळात थोडं धुकं पण आहे तिथे. सर्व जग शांत झोपलं आहे. आणि आम्ही फायनली वर पोचलेलो आहोत. वर एकदम फ्लॅट एरिया आहे, सपाट जागा आहे एकदम. चला, तुम्हाला याची यात्रा घडवतो मी. चल राहुल. दिंडीगडचा हा जो सपाट भूभाग आहे ना, याच्यावरती श्री बैठकीच्या सदस्यांनी खूपशी वृक्ष लागवड केलेली आहे. तुम्हाला दोन्ही बाजूंनी ती हिरवी झाड दिसू शकते. तिथे त्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे आणि ते पाणी द्यायला पण दर दैवत तिथे येत असतात वृक्षांना.
ह्या पट्ट्याच्या पुढे एक जरा मोकळा भूभाग आहे. तिथे तर आवळ्याची खूप सारी झाडे लावलेली आहेत. अजून त्याला बहुतेक आवळे आले नाही आहेत, पण नंतर खूप सारे आवळे इथे येणार. खरंच खूप कौतुकास्पद काम आहे हे. दोन्ही बाजूला दरी आहे आणि मध्ये हा रस्ता आहे. चालवताना थोडी काळजी घ्यावी लागेल. आम्ही तर एका हाताने चालवतोय. टायर स्लिप झाला. अशा आमच्या सायकल उभ्या आहेत झाडाखाली मस्त. आणि इथे राहुल उभा आहे आणि इथे सूर्योदय होत आहे त्याच्या मागे. राहुलच्या डोक्यातून कसा सूर्य निघतो. एवढ्या वर येऊन बरं वाटतं. पण हा बघा नजारा संध्याकाळी तर अजून छान वाटतं. तुम्ही यायला पाहिजे, नक्की या इथे. सायकलवरून नाही, बाईकवरून किंवा कारमधून तरी या. सायकलवरून खूप दमछाक होते बाबा. ते जे दूर दिसतंय ना ते शिवमंदिर आहे, दिंडेश्वर शिवमंदिर. तर त्याच्यावर तिथे जाण्यासाठी अजून थोडा चढ लागतो. तिथे तुम्ही बाईक किंवा कार नाही घेऊ शकत. थोडं आपण ज्या लेवलला पोचलो आहे ना त्याच लेवलला कार किंवा बाईक पार्क करावी लागते आणि तिथून ते चढून जावं लागतं. तिथे पायऱ्या पण आहेत आणि असा रस्ता पण आहे धुळीचा, त्यामुळे तुम्ही सहज चालत जाऊ शकता. मित्रांनो, आता आम्ही परतीचा रस्ता धरलेला आहे. आता 8:30 वाजले आहेत. 9 वाजेपर्यंत, 9 नाही 9:15 तरी वाजणार घरी पोचेपर्यंत. परत शॉपमध्ये जायचं असतं. 10 वाजेपर्यंत शॉप उघडायला लागेल. आता रोज 9:30ला ओपन करतो, आज बहुतेक 10 वाजणार. तर चला, तुम्ही राहा आमच्यासोबत. आता नेक्स्ट ब्लॉग जो असणार आहे तो कदाचित तुंगारेश्वरचा असणार आहे. बघूया नेक्स्ट संडेला. चला, तोपर्यंत बाय बाय.